आपण जीवामृत करतो. गाईचं शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ 3 दिवस आपण सावलीमध्ये हे मुरून देणार आणि चौथ्या दिवशी झाडांना ह्याच्यामध्ये दसपट पाणी घालून घालणार. माझ्या सगळ्या बागेला आपण जीवामृत महिन्यातनं 2 वेळा देतो. कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत असं सगळं सेंद्रिय खतच आपण झाडांना वापरतो. मी घरी कंपोस्ट खत करते, पण माझ्या जवळजवळ 200च्या वर झाडं आहेत. त्या झाडांना हे एवढं पुरेसं होत नाही, त्यामुळं मी भोसरीच्या पांजरपोळमधून कंपोस्ट खत, गांडूळ खत वगैरे विकत आणते, शेणखत, आणि ते ह्या झाडांना वापरते. त्या झाडांना गच्चीवरती आपण माती विशेष वापरलेली नाही आहे. गच्चीवरती आपण लिकेज होऊ नये म्हणून विशेष प्रकारचं फरशा बसून त्याच्यामध्ये वेगळं केमिकल भरून कोटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्या झाडांना आपण फक्त सेंद्रिय खतच वापरतो, दुसरं काही वापरत नाही. त्याच्यामुळे आणि ही मिक्स सगळी झाडं एकमेकांच्या बरोबर राहतात, विशेष त्यांच्यावर किडही नाही पडत. आणि जरी कीड पडली तर कडुलिंबाचा पाला पाण्यात उकळून त्याच्यामध्ये थोडं हँडवॉश घालून तो स्प्रे करते. कधी मिरची जर चुकून थोडीफार काही झाडांवर पडली तर मिरचीची पेस्ट करून उकळून ती पण हँडवॉशमध्ये मिक्स करून झाडांना स्प्रे करते. विशेष जास्त गरज लागत नाही. थँक्यू काकू माझ्या गार्डनला व्हिजिट दिल्याबद्दल. चल, थँक्यू. खूप मस्त झाला आहे.